फ्रेंच की संस्कृत नोकरीच्या निमित्ताने विनूच्या वडिलांची नरहरपंतांची बडोद्याला बदली झाली आणि त्यांनी आपलं बिऱ्हाड बडोद्याला हलवले. त्यांचा रंगांचा व्यवसाय होता. त्या काळी परदेशाहून रंग मागवावे लागत, म्हणून ते भारतीय रंगनिर्मितीच्या शोधात आणि उद्योगात व्यस्त होते. निरनिराळे रंग करायचे आणि चिंध्या रंगवायच्या असे प्रयोग सतत ते करीत. नवनवीन रंगनिर्मितीचा त्यांनी ध्यासच घेतला होता जणू. त्यांच्या या नवीन तथा भारतीय रंगनिर्मितीच्या ध्यासाकडे पाहून विनूची आई मार्मिक शेरेबाजी करी. ती म्हणायची की काय उपयोग इतक्या चिंध्या रंगवून, एक तरी लुगडे रंगून दिले का? नरहरपंत बडोदा नरेशांच्या दरबारी सेवेत होते. त्यांना संगीत कलेची आवड होती. संगीत कलेचा त्यांचा अभ्यास होता. मृदुंगावर त्यांनी 1 नाही 2 नाही चांगले 3 खंड लिहिले होते. एवढंच नव्हे तर ध्रुपद ठुमऱ्यांवर शास्त्रीय अभ्यास करून पुस्तके लिहिली होती. ते मनस्वी कलावंत होते. ते आपल्या उद्योग व्यवसायात व्यस्त असल्यामुळे त्यांच्यातला अभिजात कलावंत अखेरपर्यंत अंधारातच राहिला. 1913 साली आईचा लाडका विनू मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. तेव्हा साहजिकच त्यानं आता पुढे काय करावं यावर घरात चर्चा चालू होती. तेव्हा वडील विनूला म्हणाले, तू फ्रेंच घे, ती विज्ञानाची भाषा आहे. तर आई म्हणाली, नको रे विन्या, तू संस्कृत घे, ती आपली प्राचीन भाषा आहे. बऱ्याच चर्वणानंतर वादाचा निर्णय लागला आणि विनूनं फ्रेंच भाषेचा अभ्यास करायचा हे ठरलं. तेव्हा आई अखेरचं एकच वाक्य बोलली, ब्राह्मणांचा मुलगा आणि संस्कृत शिकणार नाही, जग काय म्हणेल? आईचं हे वाक्य विण्याच्या जिव्हारी लागलं आणि त्याने पुढे संस्कृत शिकण्याचा अंतिम निर्णय घेतला. तेव्हा बडोद्याचे ग्रंथालय अखिल हिंदुस्थानात नंबर 1 वर होते. महाराज सयाजीरावांनी उत्तमोत्तम पुस्तकांचा खजिनाच तिथे निर्माण केला होता. त्या ग्रंथालयातील एकूण एक पुस्तके विण्याने वाचून काढली.